पण हा पक्ष ज्या पद्धतीनं फुटत होता, हे शरद पवारांना कळत होतं. जे शरद पवार इतरांचे पक्ष आजवर फोडत आले, इतरांची कुटुंब आत त्यांच्या कुटुंबात घुसून पोखरून, खिळखिळी करून विस्कळीत करत आले. तर शरद पवारांना आपल्या घरात काय चाललंय हे कळत नव्हतं का? दिसत नव्हतं का? मग त्यांनी आपला पक्ष का फुटू दिला? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा मित्रो, बारामतीत काल एका मोठ्या एआय इन्स्टिट्यूटचा जो काही लोकार्पण सोहळा होता तो पार पडला. आता ह्या इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा, त्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून हजर असलेले गौतम अदानी, उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या सेवेला जुटलेला जो काही पवार परिवार होता, म्हणजे रोहित पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं धावपळ करत होती, आवभगत करत होती, हे सगळं बघितल्यानंतर त्यावर बोलणं स्वाभाविक होतं. मी काल बोललोय. पण हे सगळं चित्र एका व्यासपीठावर हे सगळे विखुरलेले पवार एकत्र येणं, हे सगळं चित्र का दाखवलं जातंय सातत्यानं महाराष्ट्राच्या जनतेला? बारामतीत, गोविंद बागेत पवार कुटुंब एकत्र येतं. त्यांच्या खाजगी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र येतात. त्यावर फारसं कोणी बोललं किंवा त्यावर काही मतं व्यक्त केली तर ती चुकीची ठरतील. कारण किती झालं तरी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हे स्वाभाविक आहे. पण सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर एकत्र येणं आणि तिथं आमच्यात एकवाक्यता आहे हे दाखवणं, यामागचं नेमकं कारण काय? यावर आपण जरा साकल्याने विचार करायला हवा. मित्रो, झालंय काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार या आधारवाडानं आपल्या पारंब्या ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रभर विखुरल्या होत्या, त्या पारंब्यांना धरून काही मंडळी मोठी झाली. अर्थात शरद पवारांनी अशा मंडळींनाच त्या आपल्या पारंब्या पकडू दिल्या, की जी मंडळी आपापल्या क्षेत्रात, आपापल्या विभागात, प्रभागात बलशाली होते, शक्तिशाली होते आणि ते स्वतःच्या कॅलिबरवर तिथून निवडून येऊ शकत होते. अशा मंडळींनाच आपल्या पारंब्या पुढे केलेल्या आहेत. आता ही सगळी निवडून येण्याची क्षमता असलेले जे मंडळी आहेत, त्या मंडळींची जी काही मांदियाळी आहे, जी काही त्यांची बांधलेली मोट आहे, ती मोट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असं आजवर आपण बोलत आलो, ऐकत आलो, पाहत आलो, अनुभवतही आलोय. या राष्ट्रवादीला जी घरघर लागली आहे, त्या राष्ट्रवादीचे जे तुकडे झालेत, त्यामागे नेमकं कोण होतं? कशासाठी केलं गेलंय? हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. पण आता झालंय कसं, की जे लोक या आधारवडाच्या पारंब्या धरून आज अगदी शेंड्यावर जाऊन बसलेत, त्यातली काही मंडळी पवारांना डोळे वटारून दाखवायला लागलेली आहेत. आणि त्यामुळेच कदाचित पवारांचं जे वर्चस्व आहे या पार्टीतलं, ते वर्चस्व कुठेतरी खालसा होताना दिसतंय. आता शरद पवारांकडे जो काही गट शिल्लक राहिलाय, त्या गटाची ताकद किती याचा अनुमान आपण लोकसभेला आणि विधानसभेला तो लावलेला आहेच. त्याचा अंदाज आपल्याला आलेला आहे. लोकसभेला ज्या पद्धतीने एक नरेटिव्ह चालवलं गेलं होतं, संविधान बदललं जाईल वगैरे म्हणून, त्याचा परिणाम झाला. शरद पवारांना या वयात अशा पद्धतीचं दुःख दिलं, त्याची सहानुभूती होती, त्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शरद पवारांच्या गटाला बऱ्यापैकी मतदान झालं, जागाही मिळाल्या. अजित पवारांचं नुकसान झालं लोकसभेला. पण विधानसभेला हे नुकसान भरून काढत अजित पवारांनी पुन्हा मुसंडी मारली. आता जर या दोन्ही पवारांच्या ताकदीचा जर अंदाज घेतला, यांना लोकसभेला मिळालेली मतं, विधानसभेला मिळालेली मतं यांचा जर एकत्रित विचार केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तसं बघायला गेलं तर आज एक मजबूत राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात आपली जागा इतर पक्षांना दाखवून देऊ शकते. हे सिद्ध झालेलं आहे. आणि हे जर आपल्यासारखे लोक म्हणजे जे कागद, आकडे हे सगळे गोळा करून छोटा-मोठा अभ्यास करून काहीतरी बोलतात, त्यांना कळतं. तर हे शरद पवार आणि अजित पवारांना कळणार नाही, सुप्रिया सुळेंना कळणार नाही. मग कळतंय तर वळत नाही असा काही प्रकार आहे का? तर तसंही नाही. झालंय काय? हे वेगळे तर झाले. हे वेगळे होण्यामागची जी कारणं होती त्यात भाऊबंदकीचा परत तो विषय होताच. सुप्रिया सुळे की अजित पवार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उत्तराधिकारी कोण? हे ठरवण्यात शरद पवारांना आलेलं अपयश, हे खरं तर या पक्षफुटीमागचं एक सुप्त पण महत्त्वाचं कारण होतं. पण हा पक्ष ज्या पद्धतीनं फुटत होता, हे शरद पवारांना कळत होतं. जे शरद पवार इतरांचे पक्ष आजवर फोडत आले, इतरांची कुटुंब आत त्यांच्या कुटुंबात घुसून पोखरून, खिळखिळी करून विस्कळीत करत आले.
तर शरद पवारांना आपल्या घरात काय चाललंय कळत नव्हतं का? दिसत नव्हतं का? मग त्यांनी आपला पक्ष का फुटू दिला? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की शरद पवारांनाच हे सगळं घडवून आणायचं होतं. कारण कसं आहे, की एक गठ्ठा एका बाजूला जमा झालेले लोक आणि त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई होणं, त्यांच्यावर सगळ्यांवर गंडांतर येणं आणि सगळेच नामशेष होणं, हे परवडणारं नसतं. मग हळूच काही लोकांना शत्रूच्या पक्षात पाठवणं, इकडे-तिकडे विखरून टाकणं, म्हणजे ही कारवाईची जी काही भीती आहे, हा जो काही बडगा आहे, तो मग इक्क्या-दुक्क्या लोकांवर होणार आहे. मग त्यांना वाचवण्यासाठी आणखीन कुठल्या तडजोडी करता येत असेल, तर त्या करून घ्यायच्या. असं करून सगळेच कसे सेफ झाले पाहिजेत, हा विचार शरद पवारांच्या डोक्यात सातत्यानं भिरभिरत असतो. आणि त्यानुसारच त्यांनी हे सगळं हे आपल्यासमोर उभं केलेलं जे काही सत्तानाट्य आहे, ते आपण आजवर बघतोय. त्यातले वेगवेगळे अंक सादर केले जात आहेत. पहिला अंक, दुसरा अंक, पडदा पडतो, पडदा उघडतो. पहिली, दुसरी, तिसरी घंटा वाजते. आपल्या पदरात काही घंटा पडत नाही. खरोखर काय पडलं घंटा? तुम्ही विचार करा. आपण जेव्हा विचार करतो, की हे पक्ष नेमके कुठल्या विचारधारेवर चाललेत, काय करतायत, राज्यासाठी, देशासाठी, समाजासाठी काय करतायत? तर घंटा काहीच करत नाहीत. यांचं काय चाललं तर यांचं आपलं स्वतःचंच नळीचं वऱ्हाड चाललेलं आहे सगळं. जसं जे काही आहे ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. आता ही मंडळी जी अशी विखुरली गेली होती, ती पुन्हा एका प्रतलावर, एका व्यासपीठावर एकत्र का दिसू लागलीत? यामागची कारणं जर तुम्ही नीट शोधली, तुमच्या लक्षात येईल, की याच पक्षातले 2 नेते, एक तर प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुनील तटकरे, हे ज्या पद्धतीनं अमित शहांच्या जवळ जात आहेत, दिल्लीतला त्यांचा वावर हा अगदी प्रॉमिनंटली वाढलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडून कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या जर काही बदल घडवायचा असेल, तर त्यासाठी सुनील तटकरेंचं नावही काही काळ चालवलं गेलं होतं. हेही तुम्हाला आठवत असेल. प्रफुल्ल पटेलांना केंद्रातच रस आहे. या 2 मंडळींना ज्या पद्धतीनं त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांनी पवार कुटुंबापासून वेगळं केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं महत्त्व केंद्रात वाढवून ठेवलेलं आहे. आणि हे महत्त्व वाढताना दिसत असताना शरद पवार आज वयोमानानुसार हतबल झालेले असतील, पण अजित पवारांच्या पुढे अजून काही वर्ष राजकारण करण्याची जी काही इच्छा आहे त्यांच्या मनात, महत्त्वाकांक्षा आहे त्यांना या राज्याचं मुख्यमंत्री बनायचं एक ना एक दिवस. कारण उपमुख्यमंत्री बनण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री अजून बनणं बाकी आहे. एक दिवसाचा का होईना पण मी मुख्यमंत्री बनेन अशी त्यांची इच्छा आहे. ती जर येणं-केणं प्रकारेनं कुठेतरी पूर्ण करायची असेल, तर या 2 मंडळींना त्यांना आवर घालणं गरजेचं आहे. आणि 2 मंडळी आज ज्या पद्धतीनं त्यांचं स्वतःचं राजकारण फुलवू पाहत आहेत, त्यामागे नेमका जो काही बेस आहे किंवा त्यांच्या वाढीमागे नेमकं कारण काय? हे जर अजित पवारांनी अभ्यासलं असेल, तर त्यांच्या लक्षात आलं असेल, की मुळात पवार नावाची जी ताकद होती, ती ताकद विखुरली गेल्यामुळे त्याचा फायदा या दोघांनी घेतलाय. आज सुप्रिया सुळे एका बाजूला आहेत, शरद पवार एका बाजूला आहेत, रोहित पवार आपापली टिमकी वाजवत आहेत आणि अजित पवार महायुतीत आल्यानंतर शिवसेना, भाजपा ज्या एका विचारधारेचे जे 2 पक्ष आहेत, ज्या आक्रमकपणे महाराष्ट्रात वावरत असतात. एकनाथ शिंदेंचा वावर दिसतो प्रॉमिनंटली. देवाभाऊंची लार्जर दॅन लाईफ जी प्रतिमा आहे ती दिसते. त्या तुलनेत अजित पवार कुठे दिसतात? अजित पवारांना हे जाणवत असेलच, जे आपल्याला जाणवतंय. त्यामुळेच अजितदादांनी या सगळ्यांची कारणमीमांसा जर केली असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल, की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे 2 लोक जे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, ते कधीही भारतीय जनता पक्षात जाऊ शकतात अधिकृतरित्या आणि मग कदाचित ते आपल्याला डोईजड ठरतील किंवा जर या दोघांनी काही तिकडम लावून हा उरला-सुरला जो काही गट आहे, तो जर गिळंकृत केला, स्वतःसोबत घेऊन गेले, तर आज आपल्याकडे जी काही बार्गेनिंग पॉवर आहे, जे काही आपलं उपद्रव मूल्य आहे, ज्यासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी किंवा केंद्रातल्या भाजपेश्वरांनी जवळ केलेलं आहे, तर तेही होणार नाही. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आली बारामती असं व्हायचं. आणि ह्या विचाराने पछाडलेले अजितदादा गेले काही दिवस प्रचंड अस्वस्थ आहेत. पार्थ पवारचं पुण्यामधलं ते जमीन घोटाळा प्रकरण असो, तिथं सरकारने घेतलेली भूमिका असो, तिथं झालेल्या कारवाया असो, किमान पार्थ पवारला अटक झाली नाही ही एक जमेची बाजू सोडली, तर सारं काही अजितदादांच्या मनाविरुद्ध घडत गेलेलं आहे. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर ही पेंडिंग आहे, प्रलंबित आहे. ज्या दिवशी त्या ती ऑफर स्वीकारतील, त्या दिवशी कदाचित अजितदादांसोबत
काहीतरी भलतंच घडण्याची शक्यता आहे. हे सगळं जेव्हा अजितदादांना आठवत असेल, तेव्हा अजितदादांच्या मनात पुन्हा तोच विचार येत असेल, "काका मला वाचवा." आणि अजितदादा पुन्हा आपल्या काकांकडे धावत जात असतील. आता अडचण एकच आहे, की सुप्रिया सुळेंचं जे काही महत्त्व आहे, म्हणजे त्यांची जी काही महत्त्वाकांक्षा आहे, की त्यांना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करायचं आहे. पण सुप्रिया सुळेंनाही कुणीतरी म्हणण्यापेक्षा खुद्द शरद पवारांनी हे समजावून सांगणं गरजेचं आहे, की शरद पवारांच्या माघारी जर हा उरला-सुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमतीनं, हिकमतीनं पुढे नेण्याचा किंवा त्याचं जे काही अस्तित्व आहे ते या राज्यात टिकवून ठेवण्याचा कुणामध्ये जोर असेल, तर तो फक्त अजित पवारांमध्ये आहे. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली हा पक्ष टिकू शकणार नाही. आणि ही गोष्ट जर सुप्रिया सुळेंना उमजली, समजली, तर त्या केंद्रातल्या मंत्रिपदाची ऑफर स्वीकारतील. अजितदादा आहेत तसेच राज्यातल्या सत्तेत कायम राहतील आणि एक प्रकारे हे एकत्र आलेली जी काही एन-सी-पी असेल, त्या एन-सी-पीचं म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची एकत्रीकरणाची जी काही चर्चा आपण सातत्याने ऐकतोय, ते एकत्र आल्यानंतर एक महाशक्ती बनून किंवा एक उपद्रव मूल्य देणारी एक राजकीय पार्टी बनून भारतीय जनता पक्षाला विरोध करायला उभी राहणार नाही एवढं लक्षात घ्या. कारण भलेही ते किती स्ट्रॉंग का होईनात एकत्र आल्यानंतर. शरद पवारांना मानणारा वर्ग आहे, त्यांचा एक मतदार आहे. अजितदादांना जो मानतो तो तरुण वर्ग आहे. हे सगळे पुन्हा एकदा एकत्र आले, जे आजवर भांडतायत वरवर तरी ती जी ताकद आहे ती भाजपच्या विरोधात जाणार नाहीये. आणि भाजपच्या विरोधात आता या क्षणी येत्या 1-2 वर्षात, पुढच्या 4 वर्षात, 5 वर्षात भाजपच्या विरोधात जाणं हे त्यांना परवडणार नाही. त्यामुळं काहीही झालं तरी ही मंडळी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबतच जातील. भाजपसोबत असल्यामुळे जे काही लाभ मिळत आहेत ते उपभोगण्यासाठी पवार मंडळी आसुसलेली आहेत आणि त्यांना पर्याय नाही त्याशिवाय. पण आता हे जे काही समीकरण आहे ते जर तसंच पुढे न्यायचं असेल तर केंद्रात अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या जवळ गेलेल्या ह्या 2 नेत्यांना आवर घालणं, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना आवर घालणं हे फार महत्त्वाचं आहे, तातडीचं आहे आणि गरजेचं आहे. हे उमजलेल्या अजितदादांनी एक प्रकारे पहल केलेली आहे, पुढाकार घेतलेला आहे. ते वारंवार काकांना शरण जात आहेत, आपल्या बहिणीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजूनही माझ्या कानावर अशा गोष्टी येत आहेत, की सुप्रियाताईंना अजूनही ही तडजोड मान्य नाही. त्यांनाच या पक्षाचं नेतृत्व करायची इच्छा आहे, ठाम इच्छा आहे आणि त्यामुळे कदाचित हे एकत्रीकरण त्यामुळे लांबतंय. काही ठिकाणी ही मंडळी एकत्र महानगरपालिकांच्या निवडणुका लढवायला निघाली होती आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे काही लोकांच्या मनावर ठसलेलं जे काही निवडणूक चिन्ह आहे, घड्याळ, त्या घड्याळाच्या निशाणीवर उमेदवारांनी लढावं अशी इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती. पण सुप्रिया सुळेंनी तुतारीवरच लढणार आमचे उमेदवार जे असतील ते, असा आग्रह धरल्यानं काही ठिकाणी यांची जी काही बोलणी चाललेली ती फिसकटलेली आहे. आता कोणी शहाणपणा दाखवावं, कोणी नमतं घ्यावं, कोणी पडतं घ्यावं, हे सल्ले द्यायला आपण काय एवढे मोठे नाही आहोत. पण जे समोर दिसतंय, ते मात्र आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळं अजितदादा असोत, सुप्रिया सुळे असोत, की आधारवड महाराष्ट्राचे शरद पवार आणि त्यांच्या पारंब्या पकडून मोठे झालेले काही नेते, जे दिल्लीत बसून आता महाराष्ट्रात कांड्या करतायत, या सगळ्या मंडळींच्या अंतरंगात शिरून जे काही घडतंय, ते तुमच्यासमोर मांडण्याचा केलेला प्रयत्न आहे. आवडला तर नक्कीच इतरांनाही तो फॉरवर्ड करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.